नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर. तर मित्रांनो, आज आपण एक नवीन सेगमेंटला सुरुवात करणार आहोत, ज्याचं नाव आहे की आपण नवीन येणाऱ्या चित्रपट किंवा गाण्यांवर आपण एक रिएक्शन व्हिडिओ बनवणार आहोत. ये बड़ी अच्छी बात कही आपण करणार आहोत या छावा चित्रपटाचा ट्रेलर रिव्ह्यू. तर बघूयात कसा आहे हा ट्रेलर. लेकिन छावा अभी भी जंगल में घूम रहा है. केजीएफ सारखा आवाज आहे. वाह 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 वाह, कड़क. नहीं करते, सीधा शिकार करते हैं. जय लेजिम. अरे बापरे, लेजिम खेळताना दाखवलं. स्वराज्य हवे, श्रींची इच्छा. राज्य प्रेम बघा. अरे लक्ष्मी का नवीन अंदाज. पूरे खानदान की लाश पर खड़े होकर हमने ताज लेना था. अक्षय खन्ना. हा वेगळा लुक दाखवलाय. नजर आए उसे लाल कर दो. कॅमेरा भात केलाय. उसकी सल्तनत को जला के राख कर देंगे. हमें हराने वाले हर कोशिश षड्यंत्र को करेंगे. छत्रपति शिवाजी महाराज का सपना पूरा करके ही छोड़ेंगे. वाह वाह वाह, जय शिवाजी. ओहो, काटा आला अंगावर. कॅमेरा भाकर केलाय. विश्वास आपका साथ है. युद्ध में त्योहार संभाल कर संभाल करो कि मौत की भीख मांगे. ये दोनों पहले नाचते हैं. लेकिन जब तुम मरेगा तब ये तेरी मुझे सजा क्यों बताएगी. वाह, वाह. तर मित्रांनो, ट्रेलर तर एकदम बाप आहे, काय वादच नाहीये. चित्रपटामध्ये आता ह्याच्यावर एक वाद होऊ शकतो की महाराजांना डान्स करताना दाखवले, पण मी म्हणू शकतो, माझा पॉइंट ऑफ व्ह्यू की महाराज जर डान्स करताना असेल तर चुकीचं आहे, पण लेझिम खेळताना तर त्याच्यामध्ये चुकीचं नाही. कारण की लेझिम ही आपल्या महाराष्ट्राचा एक पारंपरिक खेळ म्हणू शकतो की लेझिम खेळ करतो आपण. तर तो महाराजांनी खेळला तर मला काही वाटत नाही. फुटबॉलना जरा सवयच आहे जरा ही की थोडस. आता त्यांनी मागच्या वेळेस बाजीरावांना नाचवलं होतं, पण पिक्चर जो बनवलाय की जसं पाहिजे अख्ख्या जगाला कळवायचं की महाराज कोण होते, छत्रपती संभाजी महाराज कोण होते, तर चित्रपट ट्रेलर बाप अंगावर काटा वगैरे येतोय, भारी वाटतंय. आणि हा चित्रपट खूप काही जणांच्या बुडाला आग पण लावल आणि काय जे थिएटरमध्ये जायला लोकांना मजबूर करेल असा हा चित्रपट आहे. तर नक्कीच मी पण बघायला जाईल, तुम्हीही बघायला. आणि ट्रेलर बघून मला तर खूप आनंद वाटतोय आणि अंगावर काटा आले अक्षरशः. लक्ष्मण उतेकरांनी ह्याच्या आधी जो चित्रपट बनवला ह्याच्यापेक्षा असा लार्जर दॅन लाईफ हा चित्रपट आहे. आणि हा चित्रकथा नाहीये, ही जी सत्य घटना आहे आणि ही जी घटना झालीये त्या घटनेवर आपला इतिहास आहे आणि हा इतिहास आपल्याला जपवायचा आहे, यातून शिकायचं आहे. हा चित्रपट नक्कीच बघायला पाहिजे आणि बघणार आहे.